नमस्कार मंडळी, कसमाले बट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अशी मेथीची भाजी। शेंगदाण्याचा कूट लावून थोडीशी अशी रश्श्याची मेथीची भाजी आपण बनवणार आहोत। बघा, या दिवसामध्ये खूप छान हिरवीगार मेथी आपल्याला बाजारात मिळत असते आणि खायलाही खूप छान लागते आणि आमच्याकडे अशी मेथीची भाजी बनवली जाते। चला तर मग आपण रेसिपी बघूया आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी यानुसार बनवून बघा। चला तर मग ह्याच्यासाठी मी बघा कांदा कापून घेतला आहे, 2 लसणाच्या 7-8 पाकळ्या आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे 7-8, थोडीशी तिखट घ्यायची, तिखट भाजी छान लागते। बघा आता गॅसवर कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया। तेल छान तापल्यामुळे मोहरी लगेच तडतडली आहे। आता यामध्ये जिरं टाकूया, ते थोडंसं जास्त घेऊया। जिरं छान तळलं गेल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत आणि मिरची छान तळू द्यायची आहे। मिरची छान तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसणाच्या ज्या पाकळ्या होत्या त्या ठेचून आणि मग टाकून घ्यायच्या आहे आणि नंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये आता टाकायचा आहे आणि व्यवस्थित आता तो फ्राय होऊ द्यायचा आहे। त्याचा कच्चापणा निघेपर्यंत त्याला व्यवस्थित आपण इथे पूर्ण फ्राय करून घेणार आहोत। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघा 5-1 मिनिटात मस्तपैकी आपली ही फोडणी बऱ्यापैकी शिजलेली आहे। यामध्ये आता स्वच्छ धुवून आणि मेथीतली माती वगैरे स्वच्छ धुवून आणि आपल्याला ती मेथी आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे। बघा किती फ्रेश मस्त हिरवीगार अशी मेथी आहे। अशी सुकी भाजी केली तरी खायला छान लागते, पण आमच्या घरी रस्सा लागतो म्हणून मी थोडासा त्याचा शेंगदाण्याचा कूट लावून आणि रस्सा बनवून घेणार आहे। बघा आता आपण हे मिक्स करूया। जशी जशी भाजीला उष्णता लागते तशी तशी भाजी ही कमी होत जाते। त्याला हलवत राहूया। बघा ही भाजी तेवढ्याच प्रमाणात झाली आहे। तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्या, कारण मी ते शूट करायचं राहिलं आहे। मीठ टाकायचं आणि भाजीत 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून आणि आपण थोडा वेळ तिला झाकून ठेवणार आहोत 5 ते 10 मिनिटं शिजण्यासाठी। नंतर अर्धवट शिजत आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि परत 5-1 मिनिटं शिजू द्यायची आहे। तोपर्यंत बघा मी बाजरीची भाकरी बनवली आहे। आमच्या घरात मेथीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरीच खूप खायला आवडते आणि छानही लागते चवीला, म्हणून अशी छानपैकी मोठी मी बाजरीची भाकरी बनवून घेतलेली आहे। बघा आता ही छानपैकी भाजून झालेली आहे भाकरी ही, आणि तोपर्यंत मस्तपैकी आपली भाजी छान शिजून झालेली आहे। चला तर मग मंडळी, तुम्हाला या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बनवून बघा, खाऊन बघा आणि कशी होते चवीला ते कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।